राज्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून शिक्षकांची भरती जी आहे ती रखडलेली आहे आणि त्या संदर्भामध्येच आता विद्यार्थी देखील रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातली घेण्यात आलेली परीक्षा जरी झालेली असली तरी देखील कार्यक्रम शासनाने कुठल्याही प्रकारे केला नसल्याचं शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडलेली आहे। शिक्षण क्षेत्राप्रती शासनाची उदासीनता असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। राज्यामध्ये 8 ते 10 लाख डीएड बीएड विद्यार्थ्यांची संख्या असून अभियोग्यता पात्र असलेले 1,78,000 विद्यार्थी शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत। अनेक तांत्रिक मुद्दे पुढे करत वर्षभरापासून शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी केलाय। दरम्यान या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। जे आहेत विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, पहिल्यांदा काय सांगाल, सरकार नेमकं असं का करते? म्हणजे गेले वर्ष झाले तुम्ही लढा देत आहे, अद्यापपर्यंत सरकारने नुसतंच घोषणा दिलेल्या आहेत, अंमलबजावणी का करत नाही? सरकार प्रत्येक वेळी तांत्रिक अडचणी समोर करते आणि चाल ढकल करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे शिक्षक भरती ही लवकरात लवकर व्हावी ही आमची मागणी। विद्यार्थी पात्रता सिद्ध करून देखील त्यांना नोकरी मिळत नाही। त्यानंतर जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांचं सुद्धा नुकसान होते। त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याचा भंग होतोय असं आम्हाला म्हणायचं आहे। तुम्ही आधी कुणाशी सरकारच्या प्रतिनिधींशी बोलला का? त्यांनी काय आश्वासन दिलं होतं का? कारण की वर्षभरापासून तुमचा हा प्रश्न प्रलंबितच आहे। आता पुढच्या इलेक्शन लागतील काही महिन्यांमध्ये, तर हा प्रश्न पुन्हा रखडला जाईल। नमस्कार, आम्ही संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा म्हणजे वर्षभरातून आम्ही अनेक आंदोलनं उपोषणं केलेली आहोत। वारंवार शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग या विभागाशी संपर्क साधलेला आहे, पण प्रत्येक वेळेस फक्त आम्हाला आश्वासन मिळतं। आश्वासनं घोषणा या पलीकडे आमच्या हाती काहीही आलेलं नाही। नवीन नवीन घोषणा होतात, आश्वासनं दिली जातात आणि शिक्षक भरती संदर्भात नवीन GR निघतात, व्हिडिओ कॉन्फरन्स होती, पण ज्यांनी परीक्षा दिलेले असे 1,78,000 अभियोग्यताधारक आहेत, ह्यांना अजूनही कोणतीही सरकारने स्पष्ट माहिती दिलेली नाही की शिक्षक भरती नक्की होणार कधी आणि शिक्षक भरती ही किती जागांची होणार। आपण जर राज्यात पाहिलं तर तब्बल 35,000हून जास्त रिक्त जागा आहेत आणि अभियोग्यता पात्र विद्यार्थी 1.25 लाखापेक्षाही जास्त आहेत। मग असं असतानाही शिक्षक भरती का रखडली आहे? बहुतांशी विद्यार्थी आमच्यातले खेडेगावातील आहेत आणि शिक्षण मंत्र्यांनी याबाबत थोडेसे गांभीर्याने घ्यावे थोडेसे शिक्षक भरतीविषयी आणि तांत्रिक अडचणी आणि तांत्रिक मुद्दे सांगत ते या भरतीविषयी वर्षभर चालढकल करत आलेले आहेत। आम्ही अनेक न्यायालयीन लढाई लढलेलो आहोत, आंदोलन उपोषण पण झाले आमचे, परंतु त्यांनी फक्त आश्वासन आणि घोषणा केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसोबत अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।